ठीक आहे. आता आपण आवाज येतो ना सर? येते येते ओके, ठीक आहे. आता आपण मॅग्नेटिझम चॅप्टर स्टार्ट करणार आहे. तर मॅग्नेटिझम जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी पाहिजे आहेत, तर एखादा सबस्टन्स जो असणार आहे तर तो मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने जनरेट करतो. कारण प्रत्येक सबस्टन्स जो असेल तर तो मॅग्नेटिक फील्ड तयार नाही करत. सबस्टन्सचे असे काही टाईप्स आहेत, फक्त तेच सबस्टन्सेस मॅग्नेटिक फील्ड तयार करतात, दुसरे सबस्टन्सेस मॅग्नेटिक फील्ड तयार नाही करू शकत. मग ही जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे तर ही कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मग आता जनरली सबस्टन्समध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर ती कशामुळे होते. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, सबस्टन्स जो आहे तो नंबर ऑफ ॲटम्स पासून बनलेला आहे, बरोबर. आणि ॲटममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते मोशनमध्ये राहतात. मग मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण एक गोष्ट स्टडी केलेली की कोणताही मुव्हिंग चार्ज जो असेल तर तो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, बरोबर आहे. मग त्याला आपण काय म्हणलेलं की जो करंट कंडक्टरमधून फ्लो होतो तर तो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मग एक्झॅक्टली करंट फ्लो होतो म्हणजेच काय की चार्ज फ्लो होतो. मग चार्ज फ्लो झाला की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग आता याच्यामध्ये जे मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे इलेक्ट्रॉन ज्यावेळेला मोशनमध्ये असतात तर त्यावेळेला ते मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतात. मग ती जे जनरेट होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे तर ती काही सबस्टन्सेसमध्ये सेम डिरेक्शनमध्ये असते, काही सबस्टन्सेसमध्ये ती मॅग्नेटिक फील्ड अपोजिट डिरेक्शनमध्ये राहते आणि काही सबस्टन्सेसमध्ये मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते ऑल डिरेक्शनमध्ये असते. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं की एखादा इलेक्ट्रॉन जो आहे तर तो ज्यावेळेला मोशनमध्ये येतो तर तो कोणत्या पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे तर ती स्ट्रेंथ कशावरती डिपेंड असते. ओके, मग आता त्याच्यासाठी आपण काय बघायचं आहे पहिल्यांदा की मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मग एखाद्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय तो थेरॉटिकली किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. आता मॅग्नेटिक मोमेंट ही टर्म आपल्याला माहिती आहे. मॅग्नेटिक मोमेंट काय रिप्रेझेंट करतं की थेरॉटिकल कॅल्क्युलेटेड स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजे थेरॉटिकली आपण सांगू शकतो की एवढी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग हे जे थेरॉटिकल कॅल्क्युलेशन राहतं मॅग्नेटिक फील्डचं त्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक मोमेंट. मग आता ही मॅग्नेटिक मोमेंट कशी कॅल्क्युलेट करता येते बघा. समजा एक ऑर्बिट आपण कन्सिडर केलं आणि या ऑर्बिटमध्ये हा इलेक्ट्रॉन जो आहे तो रिव्हॉल्व होतोय. ओके, मग ह्या इलेक्ट्रॉनचा हा मी वेलॉसिटी वेक्टर दाखवला v. ओके, मग हा इलेक्ट्रॉन ज्याला ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतो अराउंड न्यूक्लियस, हे न्यूक्लियस आहे, हा चार्ज घेतला प्लस, तर या न्यूक्लियसच्या अराउंड ज्यावेळेला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. आता ही मॅग्नेटिक फील्ड जी जनरेट होणार आहे तर ती कोणत्या टाईपची राहते. तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना दोन टाईपच्या मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. ओके, एक जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला आपण म्हणतोय मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन. आणि ते रिप्रेझेंट केलं जातं EML ने. एमएल म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन. आणि जे सेकंड आहे ते आहे मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू स्पिन मोशन. आणि ते दाखवलं जातं एमएस ने. तर एमएल आणि एमएस अशा दोन टाईपच्या मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रॉन जनरेट करतो. मग इलेक्ट्रॉन ज्यावेळेला रिव्हॉल्व होत असतो तर तो ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती ऑर्बिटल मोशनमुळे तयार होते. आणि ज्यावेळेला तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो त्याचबरोबर तो इलेक्ट्रॉन त्याच्या प्रिन्सिपल ऍक्सिस भोवती जर्क घेतो. प्रिन्सिपल ऍक्सिस भोवती देखील तो रिव्हॉल्व होतो, त्याला म्हटलं जातं स्पिन. स्पिन म्हणजे काय असतं की प्रत्येक ऑब्जेक्ट जो असणार आहे तर तो त्याच्या प्रिन्सिपल ऍक्सिस भोवती जो रोटेट होतो त्याला म्हणतात स्पिन. ओके, आपण अर्थचं देखील एक्झाम्पल घेऊ शकतो. अर्थ अराउंड सन रिव्हॉल्व होत असताना अर्थ स्वतःच्या प्रिन्सिपल ऍक्सिस भोवती देखील रोटेट होतं, त्याला देखील स्पिन म्हटलं जातं. ओके, मग हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती एमएल असेल, मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन. आणि तो रिव्हॉल्व होत असताना तो त्याच्या प्रिन्सिपल ऍक्सिस भोवती रोटेट देखील होईल
जर्क घेईल त्यावेळेला जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती मॅग्नेटिक फील्ड स्पिन मोशनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड असते. अशा दोन टाईपचे मॅग्नेटिक फील्ड राहतात, एक मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू स्पिन मोशन आणि मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन. मग आता हा इलेक्ट्रॉन टोटल किती मॅग्नेटिक मोमेंट तयार करतो, म्हणजे थेरॉटिकली हा इलेक्ट्रॉन किती मॅग्नेटिक फील्ड तयार करतो त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन आपण कसं करू शकतो? न्यूक्लियस टू इलेक्ट्रॉन म्हणजे हे जे ऑर्बिट आहे या ऑर्बिट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस कन्सिडर केलं. आता हा इलेक्ट्रॉन थेरॉटिकली जी मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहे आपण याची, तर ती टोटल मॅग्नेटिक मोमेंट राहते m. आता हा इलेक्ट्रॉन जो आहे हा मोशन मध्ये आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहित आहे, कोणताही चार्ज मोशन मध्ये जर आला तर तो करंट जनरेट करतो. ओके, मग मॅग्नेटिक मोमेंटचं एक इक्वेशन आहे जे इन टर्म्स ऑफ करंट मध्ये आहे. ओके, तर ते इक्वेशन कोणतं आहे? तर मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे करंट इनटू एरिया. ओके, हे एक इक्वेशन आहे मॅग्नेटिक मोमेंटचं करंट इनटू एरिया. हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला कळतं की त्या कॉइल मधून असेल किंवा त्या ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होणार आहेत तर ते थेरॉटिकली किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात. ओके, मग आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे कसं करू शकतो आपण? तर करंट ह्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना तो किती करंट जनरेट करतो, तर जनरली करंटचं इक्वेशन आपल्याला माहित आहे. करंटचं इक्वेशन काय राहतं? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, मग चार्ज जो फ्लो होणार आहे तो कॉन्स्टंटली फ्लो होत असेल पर युनिट टाइम तर ते झालं q बाय t. ओके, त्यानंतर एरिया. ओके, तर याच्यामध्ये हा एरिया कोणाचा असणार आहे की ज्या ऑर्बिट मध्ये किंवा ज्या कॉइल मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय तर त्या ऑर्बिटचा किंवा त्या कॉइलचा एरिया म्हणजे हा a असेल. ओके, आता हा एरिया आपल्याला यायचा किती येतो? तर एरिया किती असणार आहे याचं? पाय आर स्क्वेअर. हे इक्वेशन झालं q बाय t पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण अजून हे इक्वेशन एक्सटेंड करू शकतो. तर हे इक्वेशन कसं एक्सटेंड करता येतं की हा जो इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत आहे तर याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो? ओके, मग तो टाइम म्हणजे टाइम पिरियड असतो. मग हे एक रिव्होल्यूशन किंवा एक रोटेशन कंप्लीट करायला जो टाइम लागलेला आहे तो टाइम म्हणजे हा आहे. ओके, मग जनरली तो टाइम किती असणार आहे? एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागलेला जो टाइम आहे, टाइम म्हणजे जनरली आपण काय लिहितो? डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. ओके, मग आता हे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं गेलं असणार आहे इलेक्ट्रॉन कडून? तर ते असणार आहे 2 पाय r अपॉन वेलोसिटी v. ओके, ह्या सर्कम्फरन्स वरून हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. तर सर्कम्फरन्सची जी लेंथ असते ती असते 2 पाय r. ओके, अपॉन वेलोसिटी v. आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये यूज केली, इक्वेशन मिळेल एक q अपॉन 2 पाय r बाय v इंटू पाय r स्क्वेअर. ओके, एका एका कॅन्सल होईल, पाय पाय कॅन्सल झालेला आहे. हे इक्वेशन तुम्ही लिहू शकता q v डिवायडेड बाय 2 पाय r इंटू पाय r स्क्वेअर. इथे पाय आणि पाय कॅन्सल झालं, एक रेडियस कॅन्सल होईल आणि इक्वेशन राहील q v r बाय 2. हे इक्वेशन आपल्याला मिळतं मॅग्नेटिक मोमेंटचं. तर मॅग्नेटिक मोमेंट किती असते? q v r बाय 2. हे झालं मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन. म्हणजे कोणत्याही ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व व्हायला लागलेला आहे तर तो इलेक्ट्रॉन थेरॉटिकली किती मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आता हे एक्झाम्पल मध्ये आपण जर फर्स्ट ऑर्बिट कन्सिडर केलं तर हे I इंटू a येईल. ओके, हे जर तुम्हाला सेकंड ऑर्बिट घ्यायचं असेल तर सेकंड ऑर्बिट साठी ते n येतो. कारण जनरली आपल्याला माहित आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण m इज इक्वल टू NIA हे इक्वेशन वापरतो आणि इथं जो n येतो तो n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतं. म्हणजे ऑर्बिटचं एक्झाम्पल घेतलं जातं त्याला तुम्हाला नंबर ऑफ ऑर्बिट घ्यावं लागतं. ओके, फर्स्ट ऑर्बिट असेल तर n इक्वल टू 1, सेकंड असेल तर सेकंड ऑर्बिट येईल n इज इक्वल टू 2. ओके, पण जनरली एक्सप्रेशन जे आहे तर ते इक्वेशन आहे m इज इक्वल टू qvr बाय 2. हे झालं मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन. याच्यामध्ये q म्हणजे जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व व्हायला लागलेला आहे त्याचा हा चार्ज असेल, वेलोसिटी जी असणार आहे तो रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनची वेलोसिटी येईल आणि रेडियस a असेल, न्यूक्लियस टू ऑर्बिट पर्यंतचं डिस्टन्स हे असेल रेडियस.
ओके. आता याच्यामध्ये पण जर हायड्रोजन ॲटम आपण कन्सिडर केलं, हे तुम्ही इक्वेशन घेऊ शकता. समजा या ठिकाणी जर हिलियम घेतला असता किंवा दुसरा कुठलाही एलिमेंट जर घेतला असता तर ह्या क्यू मध्ये चेंजेस होतात. ओके. जर हेलियमचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर हेलियम किती आहे, 2He4 आहे हेलियम. ओके. मग याचा जो चार्ज असणार आहे तर तो चार्ज किती येतो, Q इज इक्वल टू 2 टाइम्स E येतो. ओके. त्यामुळे एलिमेंट नुसार देखील हे इक्वेशन चेंज होतं. आपण फक्त कन्सिडर करून जातो आहे हायड्रोजन ॲटमसाठी. हायड्रोजन ॲटमला हे इक्वेशन येईल Qvr/2. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही अँग्युलर वेलॉसिटी देखील इंट्रोड्यूस करू शकता. ओके. अँग्युलर वेलॉसिटी जर याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली तर इक्वेशन मध्ये काय चेंजेस होतील. ओके. आता समजा याच्यामध्ये आपण अँग्युलर वेलॉसिटी आणणार आहे m इज इक्वल टू, आता अँग्युलर वेलॉसिटीचं जनरल इक्वेशन आपल्याला माहित आहे. अँग्युलर वेलॉसिटी मध्ये काय येतं, v इज इक्वल टू काय असतं, r इंटू ओमेगा. ओके. इंटू हा r असेल डिवायडेड बाय 2. मग हे इक्वेशन काय होईल, q r स्क्वेअर ओमेगा बाय 2. हे मॅग्नेटिक मोमेंट इन टर्म्स ऑफ अँग्युलर स्पीड. ओके. तर अँग्युलर स्पीड मध्ये हे इक्वेशन मिळेल q r स्क्वेअर ओमेगा बाय 2. लिनियर पाहिजे असेल तर याच्यामध्ये हे इक्वेशन असेल Qvr/2. ओके. मग ज्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स येतील ऑब्जेक्टिव्हला त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक आपल्याला टर्म बघायची आहे, ती म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटम किती असेल. ओके. मग युनिट अँग्युलर मोमेंटमला मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू काय राहील. तर मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटम हे m बाय m म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट असेल, l म्हणजे अँग्युलर मोमेंटम असेल. आता इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतं. इलेक्ट्रॉनचं जे मोशन आहे ते सर्क्युलर मोशन आहे, त्यामुळे त्याची जी मोमेंटम असणार आहे तर ते अँग्युलर मोमेंटम असणार आहे. मग अँग्युलर मोमेंटमचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय आहे ते. तर मॅग्नेटिक मोमेंट जे आहे तर ती मॅग्नेटिक मोमेंट किती आहे आता आपण कॅल्क्युलेट केलेली, Qvr/2. आणि मॅग्नेटिक मोमेंट हे झालं Qvr/2. आता अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटमचे इक्वेशन आपल्याला माहित आहे. अँग्युलर मोमेंटमचे इक्वेशन किती आहे, mv. हे अँग्युलर मोमेंटमचे इक्वेशन आहे सर्क्युलर मोशन मध्ये. लिनियर मोशन जर कन्सिडर केलं तर लिनियर मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम असते फक्त m इंटू v. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये फी कॅन्सल होईल, r आणि r कॅन्सल झाला. ओके. हे इक्वेशन मिळेल q बाय ट्वाइस m. हे झालं मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन. जर तुम्हाला अँग्युलर मोमेंटम दिले असेल तर तुम्ही हे या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, q बाय ट्वाइस m इंटू l. हे देखील इक्वेशन असेल मॅग्नेटिक मोमेंटचं. मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू q बाय ट्वाइस m इंटू अँग्युलर मोमेंटम. ओके. ठीक आहे. तर मॅग्नेटिक मोमेंट पर अँग्युलर मोमेंटम हे एकदा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारलेला आहे. तो q बाय ट्वाइस m इतका असतो. इलेक्ट्रॉन कन्सिडर केला तर तो e बाय ट्वाइस m असेल. एक चार्जसाठी आपण कन्सिडर करता एक पार्टिकलला q बाय ट्वाइस m म्हणजेच तो e बाय ट्वाइस m तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन जे आहे ते mz ने रिप्रेझेंट केलं जातं. तर मॅग्नेटायझेशन म्हणजे काय. ओके. आता समजा एखादा सबस्टन्स मी कन्सिडर केला, समजा हा सबस्टन्स आहे. ओके. आणि हा सबस्टन्स जो आहे तो कम्प्लिटली मॅग्नेटाइज केलेला आहे. हा मॅग्नेटाइज कसा केला, आता सुरुवातीला कुठलाही सबस्टन्स जर तुम्ही घेतला तर तो सबस्टन्स जो आहे तर तो मॅग्नेटाइज नसतो. ओके. त्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटायझेशन नसतं, म्हणजे तो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड
बिहेवियर दाखवत नाही. ओके, पण ज्या वेळेला असा सबस्टन्स तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवताय, आता सुरुवातीला काय होतं बघा की याच्यामध्ये जे आयन्स आहेत, ह्या आयन्सने तयार केलेली जी मॅग्नेटिक फील्ड असते ती ऑल डिरेक्शनला असते. त्याचं रिझन काय की जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा जे चार्जेस आपण म्हणतो, तर ते चार्जेस रँडम मोशन मध्ये असतात इनिशियली. ओके, मग ते चार्जेस जर रँडम मोशन मध्ये असतील तर त्यांनी तयार केलेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही देखील ऑल डिरेक्शनला राहते. ओके, ही एका पर्टिक्युलर डिरेक्शनला सेट नाही होऊ शकत, कारण चार्जेसची मोशन जी आहे ती रँडम मोशन आहे. ओके, मला असा सबस्टन्स ज्याला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो, आता ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल, तर या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा सबस्टन्स प्लेस केल्यानंतर काय होतं की या सबस्टन्स मध्ये ज्या आयन्सनी मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली आहे, तर त्या मॅग्नेटिक फील्ड वरती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड फोर्स एक्झर्ट करते. आणि त्या फोर्समुळे काय होतं की ही जी सुरुवातीला रँडम डिरेक्शन मध्ये जी काही मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली आहे, आता ही मॅग्नेटिक फील्ड एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये सेट होते. ओके, सुरुवातीला काय होतं की सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड होती ती ऑल डिरेक्शनला होती. नंतर हा सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, त्यावेळेला या सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली होती तर ती एका डिरेक्शन मध्ये सेट होते. म्हणजे इथं अलाइनमेंट होते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे इंटरनल मॅग्नेटिक फील्ड जी आहे तर ती अलाइन झाली आहे. ओके, इंटरनल मॅग्नेटिक फील्ड इज अलाइन्ड विथ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता हा सबस्टन्स जो आहे हा आता कम्प्लिटली मॅग्नेटाइज झालेला आहे. ओके, यात समजा हा सबस्टन्स असेल तर हा सबस्टन्स जो आहे तो आता कम्प्लिटली मॅग्नेटाइज झालेला आहे. आता याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन म्हणजे काय की हा जो सबस्टन्स कम्प्लिटली मॅग्नेटाइज झालेला आहे, तर याच्या युनिट व्हॉल्यूमच घ्यायचा. तर याच्या युनिट व्हॉल्यूम मध्ये जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ असेल त्याला म्हटलं जातं मॅग्नेटायझेशन. ओके, तर मॅग्नेटायझेशन मध्ये आपण होल सबस्टन्स नाही कन्सिडर करत. होल सबस्टन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ असेल ती आपण नाही कन्सिडर करत. आपण फक्त काय करतोय की तो जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सचा एक युनिट व्हॉल्यूम घेतोय आणि त्या युनिट व्हॉल्यूम मध्ये जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ असेल त्याला म्हणतो आपण मॅग्नेटायझेशन. म्हणजे आपण आता याच्यात काय करणार की याचा फक्त एक युनिट व्हॉल्यूमच कन्सिडर करणार. ओके, हा झाला युनिट व्हॉल्यूम. तर या युनिट व्हॉल्यूम मध्ये जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ असेल त्याला म्हणायचं मॅग्नेटायझेशन. तर मॅग्नेटायझेशन mz जे आहे तर हे किती असतं मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. ओके, मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम हे झालं मॅग्नेटायझेशन. ओके, तर तो जो सबस्टन्स कम्प्लिटली मॅग्नेटाइज झालेला आहे त्याच्या युनिट व्हॉल्यूम मधली जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ असेल त्याला म्हणायचं मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन म्हणजे रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटम. ओके, युनिट व्हॉल्यूम मध्ये जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ राहते त्याला म्हटलं जातं मॅग्नेटायझेशन. ओके, आता मॅग्नेटिक मोमेंट आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय राहतं की थेरॉटिकल कॅल्क्युलेटेड स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक मोमेंट. ओके, आपण फक्त थेरॉटिकली सांगत आहे, कुठला मीडिया आपण कन्सिडर नाही केलेला की ह्या मीडियामध्ये मॅग्नेटिक फील्ड वगैरे आहे. तर आपण फक्त थेरॉटिकली एवढं सांगणार आहे की त्या सबस्टन्सचा युनिट व्हॉल्यूम जर आपण कन्सिडर केला तर त्या युनिट व्हॉल्यूम मध्ये थेरॉटिकली एवढी मॅग्नेटिक फील्ड राहते, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटायझेशन. ओके, मग हे इक्वेशन तुम्ही अजून एक्सटेंड करू शकता. हे इक्वेशन कसं एक्सटेंड करता येतं, आता व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम तुम्ही असं देखील लिहू शकता एरिया इनटू लेंथ. ओके, अशा पद्धतीने देखील हे इक्वेशन एक्सटेंड करता येतं. किंवा तुम्ही असं पण घेऊ शकता व्हॉल्यूम म्हणजे काय राहतं मास अपॉन डेन्सिटी. ओके, मग व्हॉल्यूमच्या ऐवजी तुम्ही मास बाय डेन्सिटी जर इक्वेशन यूज केला तरी देखील चालतं. मग ह्या इक्वेशन मध्ये काय चेंजेस होतील तर मग हे mz इज इक्वल टू m डिवाइडेड बाय m बाय रो. म्हणजे हे रो m बाय m. कॅपिटल M म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट, स्मॉल m म्हणजे मास. ओके, तर मग हे देखील इक्वेशन आहे मॅग्नेटायझेशनचं रो m बाय m. ओके, तर हे मॅग्नेटायझेशनचे हे जे इक्वेशन्स आहेत याचा यूज करू शकतो आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. तर हे इक्वेशन कोणते आहेत, एक m बाय v असेल मॅग्नेटिक मोमेंट पर व्हॉल्यूम, दुसरा असेल मॅग्नेटिक मोमेंट अपॉन एरिया इनटू लेंथ, किंवा डेन्सिटी इनटू मॅग्नेटिक मोमेंट अपॉन मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, तर हे झालं मॅग्नेटायझेशन. आणि याच्यावरून तुम्ही याचं युनिट देखील लिहू शकता.
मॅग्नेटायझेशन जे असणार आहे यांचं युनिट काय लिहिता येईल? आता मॅग्नेटिक मोमेंटला आपण युनिट काय लिहितोय? करंट इंटू, आता मॅग्नेटिक मोमेंटचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? करंट इंटू एरिया. आणि व्हॉल्यूम जे आहे, व्हॉल्यूम आपण कशामध्ये मेजर करतोय? मीटर क्यूब मध्ये. ओके, मग करंटचं जे युनिट आहे, करंटचं युनिट आहे एम्पियर. त्याच्यानंतर एरिया जो असणार आहे तो मीटर स्क्वेअर मध्ये अपॉन मीटर क्यूब. ओके, एक एम कॅन्सल होईल, एम्पियर पर मीटर. हे असेल युनिट मॅग्नेटायझेशनचं, एमझेड एम्पियर पर मीटर. आता याचं डायमेन्शन जे आहे तर ते आपण डायमेन्शन काय घेऊ शकतो? एम्पियर. एम्पियर तुम्ही ए ने दाखवू शकता डिवायडेड बाय मीटर. आता मीटरचं असणार आहे L1. ओके, कारण याची पॉवर 1 आहे, हा L1 झाला. मग याचं डायमेन्शन आपल्याला असं लिहिता येईल L-1 A1. हे डायमेन्शन असेल मॅग्नेटायझेशनचं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आपल्याला बघायची आहे. तर नेक्स्ट टर्म आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और मैग्नेटाइजिंग फोर्स. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही जी टर्म आहे तर ती एच ने रिप्रेझेंट केली जाते किंवा त्याला मॅग्नेटायझिंग फोर्स देखील म्हटलं जातं. ओके, तर आता ही टर्म काय आहे बघा. हा आहे सोलेनॉइड. ओके, सोलेनॉइड आपल्याला माहिती आहे एक स्ट्रेट वायर असते. स्ट्रेट वायर फक्त काय करायचं की त्याच्यापासून नंबर ऑफ टर्न्स तयार करायचे आणि ते जे स्ट्रक्चर बनतं त्याला सोलेनॉइड म्हटलं जातं. आणि या सोलेनॉइडमधून मी आय करंट पास केलेला आहे आणि सोलेनॉइडचे टोटल टर्न जे आहेत ते टोटल टर्न n आहेत आणि सोलेनॉइडची जी लेंथ आहे तर ती आहे L. ओके, L म्हणजे लेंथ ऑफ सोलेनॉइड असणार आहे. याच्यामध्ये टोटल टर्न्स येणार आहेत. त्याच्यानंतर याच्यातून I इतका करंट पास केलेला आहे आणि सोलेनॉइडचे टोटल टर्न जे आहेत ते n आहेत. ओके, तर आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटायझिंग फोर्स, तर हे म्हणजे काय राहतं? तर ज्या फील्डमुळे किंवा ज्या फोर्समुळे एखाद्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं, म्हणजे तो सबस्टन्स मॅग्नेटाइज होतो, त्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और मॅग्नेटायझिंग फोर्स. आता याचा अर्थ काय की एखाद्या सबस्टन्सला जर मॅग्नेटाइज करायचं असेल, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जर जनरेट करायची असेल तर आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो सबस्टन्स प्लेस करावा लागतो. मग यासाठी पहिल्यांदा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तयार करता यायला पाहिजे. मग ही जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण तयार करणार आहे, जी मॅग्नेटिक फील्ड सबस्टन्सला मॅग्नेटाइज करणार आहे, ओके, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. तर आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय राहतं बघा. याच्यामध्ये देखील आपण काय करणार आहे की थेरॉटिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. कशी? तर हा जो सोलेनॉइड आहे तर या सोलेनॉइड मधून मी आय स्ट्रेनचा करंट पास केला आणि या सोलेनॉइडचे टोटल टर्न आहेत n. ओके, मग टोटल n टर्न मधून ज्याला आय करंट पास होतो त्याला जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती मॅग्नेटिक फील्ड काय करणार आहे? त्या सबस्टन्सला मॅग्नेटाइज करणार आहे. आता समजा याच्यामध्ये आपण एक सबस्टन्स घेतला, ह्या सबस्टन्सला आपल्याला मॅग्नेटाइज करायचं आहे. ओके, हा जो सबस्टन्स असेल तर या सबस्टन्सला मॅग्नेटाइज करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जनरेट करायची आहे. मग हा सबस्टन्स मिनिमम मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटाइज होईल का या सबस्टन्सला मॅग्नेटाइज करायला मॅक्सिमम स्ट्रेंथची मॅग्नेटिक फील्ड तयार करावी लागेल? ओके, ते डिपेंड करतं याचं बिहेवियर कोणतं आहे त्याच्यावरती. ओके, याच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड करतं. पण त्याच्यापूर्वी बघा आपल्याला काय करायचं आहे की हा जो सोलेनॉइड आहे तर या सोलेनॉइड मधून मी आय इतका करंट पास केला. सोलेनॉइडचे टोटल टर्न्स n आहेत.
तर हा थेरॉटिकली इतकी मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतो, हे मी सांगू शकतो. कारण का सोलेनॉइडवरून समजा मी एक 3 अँपिअरचा करंट पास केलाय, सोलेनॉइडचे समजा 1000 टर्न्स आहेत, तर टोटल किती मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतो हा सोलेनॉइड, याचे कॅल्क्युलेशन मी सांगू शकतो. तर ते जे थेरॉटिकल आपण कॅल्क्युलेशन सांगतोय की एखाद्या कॉईल मधून इतका करंट पास केला, त्या कॉईलचे इतके टर्न आहेत, त्याला इतकी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. मग हे जे कॅल्क्युलेशन आहे हे सगळं थेरॉटिकल कॅल्क्युलेशन आहे. कारण ती मॅग्नेटिक फील्ड कोणत्या मीडियामध्ये एंटर करणार आहे हे आपण मेन्शन नाही केलेलं. आपण फक्त काय मेन्शन करत आहे की त्या कॉईल मधून जर इतका करंट पास झाला आणि त्या कॉईलचे जर इतके टर्न असतील तर ती इतकी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, एवढंच आपण सांगणार आहे. मीडिया जो आहे तो आपण नंतर डिस्कस करू. मीडियामध्ये ज्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड एंटर करते त्यावेळेला काय होतं. ओके, तर आता याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे तर ती किती असते. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती सांगितलेली आहे H इज इक्वल टू N इंटू I. तर त्याच्यामध्ये हा जो स्मॉल n आहे तर हा स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, आणि याची व्हॅल्यू असते कॅपिटल N बाय L. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे कॅपिटल N बाय L. कॅपिटल N म्हणजे काय, टोटल टर्न. ह्या सोलेनॉइडचे टोटल टर्न किती आहेत N, आणि याची लेंथ ही L, हे L. ओके, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. युनिट लेंथ मध्ये जे टर्न्स राहतात ते म्हणजे स्मॉल n, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, इनटू काय घेतलेला आहे, करंट घेतलेला आहे. ओके, हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, H इज इक्वल टू N बाय L इंटू I. ओके, आता हे जर इक्वेशन आपण बघितलं, हे इक्वेशन असेल किंवा हे इक्वेशन असेल, तर याच्यामध्ये फक्त आपल्याला काय माहित आहे, करंट आणि नंबर ऑफ टर्न्स आणि जे टोटल लेंथ असेल ती एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. ओके, मग आपल्याला माहित असतं की कॉईल मधून आपण करंट किती सेंड केलेला आहे, त्या कॉईलचे टोटल टर्न किती आहेत हे देखील माहित असतं. मग या सगळ्या गोष्टी जर माहित असतील तर आपण काय सांगू शकतोय की या सोलेनॉइड मधून जर इतका करंट पास झाला तर इतकी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला देता येते की थेरॉटिकली हा सोलेनॉइड किती मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतो. ओके, तर हे झालं थेरॉटिकल कॅल्क्युलेशन. हा जो फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युल्यावरती 2019 ला जेई मध्ये जवळजवळ आय थिंक 8 सेशन आलेले आहे. त्या 8 सेशन मध्ये 3 सेशनला याच्यावरती न्यूमेरिकल आले, H इज इक्वल टू N बाय L इंटू I. तर हा हिस्टेरेसिस एक पॉइंट आहे मॅग्नेटिक या चॅप्टर मध्ये, मॅग्नेटिझम मध्ये. तर त्या हिस्टेरेसिस पॉइंट मध्ये हा फॉर्म्युला येतो. ओके, आणि जनरली असं देखील याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, H इज इक्वल टू N बाय L इंटू I. ओके, आतापर्यंत जेईला याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत या फॉर्म्युल्यावरती. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलेला आहे का टोटल टर्न टोटल लेंथ दिलेले आहेत. जर टोटल टर्न आणि टोटल लेंथ जर दिले असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. जर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ओके, आणि मोस्टली आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स आलेले आहेत त्या सगळ्यामध्ये हेच दिलेलं आहे, टोटल टर्न टोटल लेंथ आणि करंट. ओके, आणि आता याचं युनिट जे आहे तर ते युनिट काय असेल बघा. आता याच्यामध्ये करंट जे असणार आहे, करंटचं युनिट काय असणार आहे, एम्पियर, आणि लेंथ जे आहे लेंथचं युनिट असेल मीटर. एम्पियर पर मीटर हे युनिट असेल मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचं. आता जे आपण मॅग्नेटायझेशन टर्म पाहिलेली तर त्या मॅग्नेटायझेशनचं देखील युनिट सेम होतं, एम्पियर पर मीटर. ओके, आता याचं डायमेन्शन जर पाहिलं तर याचं डायमेन्शन देखील सेम येईल. ओके, जे मॅग्नेटायझेशन मध्ये आपण डायमेन्शन पाहिलेलं आहे तेच डायमेन्शन याच्यामध्ये असेल. एम्पियरचं तुम्ही ए घेऊ शकता पॉवर 1 आणि मीटर म्हणजे लेंथ आहे. ओके, याची पॉवर 1. हे असं लिहू शकता तुम्ही L-1 A1.